तर अशी ही डाळ तांदळाची खिचडी आपली रेडी आहे आमच्या कोकणस्थ ब्राह्मण पद्धतीची. इथे सांडगी मिरची मी तळली आहे, तांदूळ आणि नाचणीचे पापड आहेत, लोणचं आहे, तूप टाकलेलं आहे मी खिचडीवर. सुस्वागतम. आपल्याला खूप भूक लागली आहे आणि जेवणाचा कंटाळा आला आहे आणि झटपट काहीतरी आपल्याला करून खायचं आहे. तर त्यासाठी ही डाळ तांदळाची खिचडी आपल्याला म्हणजे खूप असा एक उत्तम पर्याय आहे. तर आज मी तुम्हाला ही अगदी साध्या पद्धतीने करून दाखवणार आहे. माझ्या सासूबाईंच्या पद्धतीची म्हणजेच कोकणस्थ ब्राह्मण पद्धतीची ही डाळ तांदळाची खिचडी मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी तांदूळ आणि मूग आणि तुरीची डाळ घेतली. आई मुगाची डाळ घालतात, पण मी इथे तुरीची पण घेतली आहे. अशी अर्धी वाटी म्हणजे एकूण एकूण 1.5 वाटी हे झालेलं आहे तांदूळ आणि डाळ. त्यामध्ये एक मोठा बटाटा मी चिरून घातला आहे, स्वच्छ धुवून साल काढून मोठे मोठे तुकडे करून ह्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर तेल घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे. फोडणीसाठी आपल्याला जिरं जास्त घालायचं, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि गोडा मसाला घालायचा. आणि इथे मी 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. चला तर मग रेसिपीला. या ठिकाणी मी कुकर घेतलाय, कुकरमध्ये अंदाजे तेल घातलंय. त्याच्यामध्ये आता मी जिरं आणि जिरं आणि मोहरी घातलेली आहे. आता आवाज येत असेलच तुम्हाला. जिरं मोहरी चांगली तडतडत आहे. आता या छोट्या चमच्याने मी 1 चमचा हिंग घातलाय. हिंगाचा वास चांगला लागला पाहिजे. त्यानंतर हळद घातली. आता यानंतर तांदूळ घालून घेऊया. आता हे बघा, तांदूळ ऑलरेडी घातलेले आहेत मी. आता हे चांगले असे भाजून घेते या फोडणीमध्ये. 1-2 मिनिट असे परतून घेते. आता तांदूळ आपले भाजून झालेले आहेत. 2 मिनिटांनी मी कॅमेरा ऑन केलाय. आता मी लाल तिखट घालून घेते. आपल्याला जसं तिखट हवं त्या पद्धतीने घालायचं. आता हे बघा, छोट्या चमच्याने मी 2 चमचे लाल तिखट घातलंय. त्यानंतर अशा प्रकारे 3 चमचे गोडा मसाला घालून घेते. आता चमचा केवढा आहे तो आधी बघा. आणि शेवटी मग मीठ घालायचं. आता हे सगळं साहित्य चांगलं परतून घ्यायचं. आता त्यानंतर हे जे गरम केलेलं पाणी आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं. त्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. आता चवीपुरतं मीठ. हे सगळं मी अंदाजे घालते, पण एक अन्नपूर्णेची कृपा आहे म्हणतात ना, काही जास्त कमी जास्त होत नाही. कधीतरी होतं, म्हणजे नाही असं पण नव्हे. आता हे बघा, व्यवस्थित मिक्स केलंय. आता आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या आपण काढणार आहोत. आणि 3 शिट्ट्या काढल्यानंतर कुकर गार झाल्यानंतर पुन्हा मी 2 चमचे तूप टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि मग कुकर लावून देणार आहे. आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला तर अशा प्रकारे हे पहा, आपली जी खिचडी आहे ती छानपैकी रेडी आहे. डाळ तांदळाची खिचडी. इथे सांडगी मिरची आहे. त्यानंतर तांदूळ आणि नाचणीचे पापड या ठिकाणी मी तळलेत. लोणचं आहे. ऑलरेडी मी तूप टाकलेलं आहे खिचडीमध्ये. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.